वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन घेऊन पहिला चेंडू लोअर फुलटच चेंडू आणि मला वाटते जाळ्यात फसवलंय. एक मोठा हादरा बसलाय, मोठा मासा गळाला लागलाय. तो जयेंद्र वाघे सारखा फलंदाज पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. गॉड पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झालाय तो मिस्टर जयेंद्र वाघे सारखा फलंदाज. एक मोठा आदरा पीरबाबा संघाचा आधारस्तंभ जो होता तोच तंबूत परतलाय. आता त्याची जागा भरण्यासाठी त्याचेच चिरंजीव मिस्टर आयुष वाघे ज्यांनी या वर्षाचा हंगाम पाल्याचा चांगलं गाजवलाय तोच आयुष बॅटिंग मार्क वरती. लोअर फुलटा चेंडू पुल केलाय. मिस्टाईम स्ट्रोक चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि करतोय चुकी. आयुष वाघे सारख्या फलंदाजाला देतोय एक जीवनदान आणि त्याचाच फायदा घेताना पाहतो आपण 2 धावा. 2 धावांशी संघाचा आणि स्वतःचा खाता उघडलाय ते आयुष यांनी. लोअर फुलटा चेंडू होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, मिस्टाईम स्ट्रोक होता, परंतु पाहिलं तर शतरक्षकाने एक साधा सोप्पा झेल सोडलेला आहे आणि जीवनदान दिले ते आयुष यांना. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती जयदीप पुढे चेंडू घेऊन. आता पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू होता, फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चेंडूला सरळ फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. पहिले तर आयुष्यांना एक जीवनदान भेटल्यानंतर त्याचाच फायदा घेताना पाहिला आपण षटकाराच्या रूपामध्ये. कारण चुकीला माफी नाही, चुकी केली शतरक्षकाने आणि त्याचाच मोबदला पाहिला तर आपण पुढच्या चेंडूवरती मोठा फटका खेळाय आयुष्याने. जयदीप सारख्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयदीप बॉलिंग मार्क वरती सज्ज. राईट ओव्हर द विकेटचा मारा करत आयुष साठी. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क नाही. डॉट चेंडू. पाहिलं तर गुडलेन वरून स्पॉट होऊन चेंडू सरळ हातात गेला होता निर्धावच्या रूपामध्ये. चांगलं कमबॅक पाहायला मिळते आपल्याला जयदीप यांचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आयुष साठी. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू. काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम चेंडू. सरळ सरळ रोखून ठेवलाय ते आयुष सारख्या फलंदाजाला. या षटकाचे शेवटचे चेंडू असेल पॉवर प्ले षटक पाहतोय आपण आणि पॉवर प्ले षटकामध्ये बांधून ठेवलाय पीरबाबा स्पोर्ट्स पापडी या संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न. बोट रोल केली होती, फिंगर रोल केलं होतं आणि चेंडू सरळ गेला यष्टिरक्षक च्या हातामध्ये निर्धावच्या रूपामध्ये. षटक संपलेलं पहिलं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. एक गडी बाद 8 धावा. पाहिलं तर आज पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघातून सातत्याने खेळणारा जो निलेश बंद्रे आज अनुपस्थित आहे असं वाटते. त्याच कारणामुळे आयुष यांना आज बॅटिंगसाठी लवकर लवकर बोलवण्यात गेलं. पुढचे षटक हाताळण्यासाठी न्यू स्टार मळवीकडा या संघाचा अजय किरकिरे बॉलिंग मार्क वरती. एक डावखऱ्या हाताचा गोलंदाज पाहतो आपण आणि सामना करतील ते सोहन दळवी. या हंगामामध्ये पाहिलं तर सोहन आणि आयुष यांनी काय हंगाम गाजवला या वर्षीचा. अप्रतिम फलंदाजी करताना पाहतोय दोन्ही फलंदाजांना. आज संघ अडचणीत आहे आणि त्या
संघाला वरती आणण्याचं काम नक्कीच दोन्ही फलंदाज करतील. अजयचा पहिला चेंडू सोहनसाठी अप्रतिम चेंडू होता, परंतु पंच आपल्या बाजूला वळाला होता, पण ते ऑप्शनच्या बाहेर पिच केलं होतं. त्याच कारणामुळे वाईटच्या रूपामध्ये एक अवांतर धाव आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्येत जाऊन पोचते ती 9 या आकड्यावरती. पहिला चेंडू अवांतर हाताळलाय, परंतु चांगला कमबॅक करावा लागेल अजयांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोहनसाठी लोअर फुल्ड चेंडू पूल केलाय. पाहूया चेंडू होतोय गुल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. या चेंडूवरती आलाय षटकार. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू चांगला हाताळला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय फलंदाज सोहन दळवे यांनी. पुन्हा एकदा अजयांचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका. काय फटका सजवलाय, अप्रतिम चेंडू गेलाय सीमारेषा पार. फ्लॅट 6. मिळतील धावा 6. धन्यवाद डीजे. पाहिलं तर चांगला फटका खेळाय, रिव्हर्स स्वीपचा फटका आणि चेंडूला सरळ पाठवून दिले 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी करताना पाहतोय मी. बोललो होतो कारण सोहन दळवी सारखा फलंदाज यावर्षी चांगला फॉर्म मध्ये आहे. तोच आपल्या संघासाठी चांगलं काम करताना पाहतोय. पुढचा चेंडू चांगला कमबॅक पाहतो आपण. गुडल्यावरून स्पॉट होऊन चेंडू थोडासा खाली बसला आणि त्याच कारणामुळे चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. निर्धावच्या रूपामध्ये डॉटच्या रूपामध्ये चेंडू विसावला गेला. अजय यांच्यावरती आक्रमण केलंय, परंतु चांगलं कमबॅक सुद्धा अजयने केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय यांचा सोहनसाठी. पुन्हा एकदा कोलकाता चेंडू खोदून काढलाय आणि झेल सोडलाय. पुन्हा एकदा पाहतोय आपण आयुष नंतर आता जीवनदान मिळालं ते सोहन दळवी यांना. दोन्ही फलंदाजांना एक जीवनदान मिळालेलं आहे आणि त्याचाच फायदा नक्कीच घेणार दोन्ही फलंदाज. चांगला फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, परंतु तितकाच चांगला शतरक्षण पाहायला मिळाला, परंतु झेल सोडलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चांगला फटका पाहतो पण आयुष्यांचा थोडस मिसफिल्ड होताना पाहतोय, त्याचाच फायदा घेताना पाहतो पण 2 धावा. या 2 धावांची धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अजय यांच्यावरती आक्रमण केलंय दोन्ही फलंदाजांनी. बघूया आयुष यांच्यासाठी शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतो आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आयुष यांना थांबवतोय आणि आयुष्यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. गॉन. चला फलंदाज लवकर यायचा आहे. चला फलंदाज पाठवून द्यायचा लवकर. सामन्याला उशीर होतोय. नवीन फलंदाज पाहता पण प्रतीक
तांबडे नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला असतील ते मिस्टर सोहन दळवी. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय बॅट नवीन फलंदाज पाहतोय आपण नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक तांबडे यांना, तर स्ट्राईक एंडला सोहन दळवी. आणि बॉलिंग मार्कवरती अजित इंगले वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन अजित पहिला चेंडू स्वतःला जागा बनवली आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय डीप फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे पाटील. तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय अजित सारख्या गोलंदाजावरती. पहिला चेंडू चौकार आलाय. सोहन दळवी इज ऑन फायर. पाहतो आपण पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय. बघूया अजित यांच्यावरती पुढचा चेंडू अजित यांचा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघतोय तर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. थोडस नाट्यमय क्रिकेट आपण पाहतोय, कारण मला वाटते एक निलेश बंद्रे आपल्या टीम साठी पुन्हा एकदा हजर झालेले पाहतोय. त्याच कारणामुळे मला वाटते विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय ते अजित इंगले यांनी. पुढचा चेंडू अजित यांचा सोहनसाठी कट करण्याचा प्रयत्न केला होता पॉइंट रिझन मध्ये, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही निर्धावाच्या रूपामध्ये. पुढचा चेंडू अजित यांचा पुन्हा एकदा सोहनसाठी. मिस टायमिंग स्ट्रोक पाहतोय आपण आणि फटका फसला होता, परंतु डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. पाहिलं तर पहिला चेंडूवर चौकार आल्यानंतर 2 चेंडू चांगले हाताळले होते, परंतु पुन्हा एकदा पाहतो तीच दशा आणि तीच दिशा. चेंडू जातो सीमारेषा पार 4 धावांसाठी. त्या 4 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. अजून सुद्धा या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार करावे लागतील. पुढचा चेंडू अजित यांचा कोलकाता चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत अजय फील्ड करतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का, परंतु एकच धाव. थोडस नाट्यमय क्रिकेट पाहतो आपण. या पुढचा चेंडू शेवटचा चेंडू या षटकातील आणि हिट विकेटच्या रूपामध्ये प्रतीक तांबडे बॅक टू द आउट गॉन. पाण्याची सोय करावी कृपया करून. पाणी घेऊन जायचंय. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा मिलायले येन माझे मैतरणी माझे मैतरणी. पाणी घेऊन जायचं लवकर लवकर. पाणी घेऊन जायचंय. दुपारचं सत्र चालू आहे आणि सूर्यदेव पाहिला तर डोक्यावरती आगमन होऊन बसलेलं आहे आणि उन्हाचं तापमान पाहतील तर 40 ते 45 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्या करता पाणी नक्कीच प्यावं लागेल.
डोंगरी माथ्यावर टेकेडी पुरी टेकेडी प्रथमल भेट पुरी एखेली डोंगरी माथ्यावर टेकेडी पुरी टेकेडी प्रथमल भेट पुरी एखेली. धन्यवाद डीजे. पाहतो आपण आता नॉन स्ट्राईक एंडला आपण निलेश बंद्रे सारखा फलंदाजाला पाहतो आपण. तो थोडासा लेट झाला होता, उशीर झाला होता, परंतु चांगल्याच वेळेवरती आलाय कारण शेवटचं षटक चालू आहे आणि या षटकामध्ये मोठे प्रहार करावे लागतील सोहन आणि निलेश यांना. पहिला चेंडू विशाल यांचा चांगला चेंडू पाहतोय आपण निर्धावच्या रूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. अजून सुद्धा येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी. या 5 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील सोहन आणि निलेश यांना. विशाल यांचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. आयटम ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. निर्धावच्या रूपामध्ये बॅक टू बॅक 2 डॉट येत आहेत. थोडस अडचणी येताना पाहतोय आपण सोहन यांना. चांगली फलंदाजी केली होती मागच्या 3 षटकामध्ये, परंतु आता कुठेतरी थोडी चाचपळताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती सज्ज सोहन. पाहतोय आपण पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. थोडस हताश वाटतात आपण सोहन यांना. लगातार 3 चेंडू निर्धाव आले आहेत. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण विशाल इंगले यांच्या मार्फत. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील, या इनिंग मधील. लोअर फुल टच चेंडू, हा चेंडू सुद्धा निर्धाव. लगातार 4था चेंडू निर्धाव. थोडसा अडचणीमध्ये येताना पाहतोय आपण. मला वाटते निलेश बंद्रे यांना नॉन स्ट्राईक एंडलाच उभं ठेवलंय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मला वाटते निलेश बंद्रे नॉन स्ट्राईक एंडलाच उभे राहतील असं वाटते. चांगली गोलंदाजी करताना पाहतो विशाल यांना. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू गेला सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी फरार. जन्मो जन्मीचा गो तुझा माझा प्यार हो तू राधा मी तुझा गो किसना. जन्मो जन्मीचा गो तुझा माझा प्यार हो तू राधा मी तुझा गो किसना. अगो सुषमा अगो सुषमा. चेंडू पुरवायचा, चेंडू पुरवायचा आहे आपल्याला. शेवटचा चेंडू आहे या षटकातील, या इनिंग मधील. शेवट चेंडू या षटकातील पाहूया. सोहन पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण कव्हर रिजन मध्ये आणि चांगला झेल. आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट सॅक्रिफाईस झाले आणि सोहन दळवी सारखा फलंदाज बाद झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 39 आणि 40 धावांचं एक आव्हान ठेवलंय 4 षटकामध्ये पीर बाबा स्पोर्ट्स पापडे संघाने. कुठेच जाऊ नका, थोडंच वेळ परत येऊ तिथपर्यंत डीजे ला संधी देतो. वेलकम डीजे. माझ्या हरी खेळायले क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळायले क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट.
माझी भेट झाली मैदानावरी नदीला तर तूच माझे बसलीस पोरी रोज रोज येस पुरा माझी बंगारी ना साधी तू समजू नको मला तू पुरी हातानं बॅट तुझे दिसते भारी ना मी पण हाय क्रिकेट लवर पोरी मैदानात तोर तुझा दर रंगारी ना फिदा आहे दुनिया सारी तुझ्यावरी पोरी माझ्या हरी खेळायले क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट तुला विकेट माझ्या घरी खेळायले क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट चला पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण परत येतोय. स्ट्राईक एंडला पाहतील आपण मिस्टर आकाश आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो निलेश बंद्रे यांना. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन निलेश बंद्रे 40 धावांचं एक माफक आव्हान ठेवलेलं आहे, परंतु ते कमी असलं तरी सुद्धा ती बॉलिंग अटॅक पिरवा स्पोर्ट्स पापडी संघाकडे आहे. पहिला चेंडू निलेश यांचा साठी पहिला चेंडू बिमार हाताळलाय, पंचांनी दंडित केलाय. पहिला चेंडू नोचा इशारा पंचांचा आणि पहिला चेंडू नो असल्यामुळे पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट आणि एक खुल्ला लायसन मिळाले ते आकाश या फलंदाजाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश फ्रीचा चेंडू पुन्हा लो फुट चेंडू पोल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू गेलाय 6 धावांसाठी. पालघरची राणी तू बस स्टार तुझं पोरी मला आवडेस फार पालघरची राणी तू बस स्टार तुझं पोरी मला आवडेस फार. यानंतर होणार सामना आपण पाहतील गावदेवी कोल्हे चिंचोटी या संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. तुम्ही जर आला असाल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. यानंतर जो संघ विजय होईल तो 2 हात करेल गावदेवी कोहली चिंचोटी या संघासोबत. पहिला चेंडू बिमार हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार फ्रीडच्या चेंडू षटकार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश यांचा जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला नाही, परंतु चांगलं शतरक्षण पाहायला मिळते. त्याचा जर फायदा घेताना पाहतो आपण एक सिंगल धाव चोटी धाव घेण्यात यश मिळाले. एका धावण्याची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोचते ती 8 या आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोचली ती 8. पुढचा चेंडू निलेश यांचा पुन्हा एकदा अक्षयसाठी लोअर फुल्ड चेंडू पोल केलाय. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडू सी मारेच्या पार मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. एकदा थोडस अडचणीत येताना पाहतो पण निलेश बंद्रे सारखा गोलंदाज झाला. खोलगट टप्प्यात चेंडू यावेळेस चांगला चेंडू हाताळला, चांगली लाईन आणि लेनचा वापर केलाय निलेश बंद्रेने. चांगला कमबॅक
करताना पाहतोय. त्या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आज पाहतील तर पुन्हा एकदा लोअर फुल्ड चेंडू पुल केलाय आणि चेंडूला गोल केलाय 6 धावांसाठी. मग मग तुझे मी रोज फिरा प्यार प्यार तुला मी किती करा मग मग तुझे मी रोज फिरा प्यार प्यार तुला मी. धन्यवाद डीजे. पाहतील तर निलेश बंद्रेसारख्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय दोन्ही फलंदाजांनी. पुढचा चेंडू या षटकातील शेवट चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क. षटक संपले पहिलं. एक षटका समोर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. पाहतील तर आज पीरबावा संघामध्ये भरपूर प्लेयर आपण पाहतील तर अनुपस्थित आहेत. त्याचीच कमी भासते. सूर्यकांत सारखा खेळाडू, शैलेश सारखा खेळाडू सुद्धा आज अनुपस्थित आहे. जतीन सारखा खेळाडू सुद्धा अनुपस्थित आहे आज. त्याच कारणामुळे जे यंग टॅलेंट आहे पीरबावा संघाचे तेच आज फिल्डिंग वरती पाहतो आपण. नवीन गोलंदाज या वर्षीचा हंगाम पाहिला तर गाजवलाय अक्षरशः आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगने. तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आयुष वाघे. पहिला चेंडू आकाशसाठी आयुष्यांचा. शॉर्ट पिच चेंडू पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू गेला फाईन लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी. चेंडू पुरवायचा आहे. जुना चेंडू पुरवायचा आहे कृपया करून. आता फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. पाहिलं तर सामना जवळजवळ नुसता मडवीपाडा 16 पाहिजे. 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा पुल केलाय. टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली शतरक्षक येतोय परंतु झेल सोडतोय. पाहिलं तर चुकी करतोय आपल्या संघासाठी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. यस, नो आणि वेट यांचा चांगला समन्वय पाहतोय. चांगलं कॉलिंग पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. त्याच कारणास्तव आज पाहतील तर 3 धावा या घेतल्यात आणि 3 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका खेळला होता परंतु पहिले तर चेंडू थोडासा लांब पडला सोहन यांच्यापासून. त्याच कारणामुळे एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाज अक्षय यांना. एका धावांची धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. तर पाहिला तर 12 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 12 धावा. मॅच बॉल आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी चांगला टप्पा हाताळला होता. जयेंद्र वाघेकडे चेंडू जातोय. एकच एकच धावावरती समाधान मानावं लागते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला जयेंद्र वाघे यांच्या मार्फत. या एका धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती.
चांगला चेंज ऑफ पेस पाहिला आपण आयुष वाघे यांच्या मार्फत चांगला चेंडू हाताळलाय यावेळेस शेवट चेंडू असेल या षटकातील धावसंख्या जाऊन पोचले ती 29 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी पाहतो आपण आयुष वाघे यांच्या मार्फत 13 चेंडू 11 धावांची आवश्यकता अजून सुद्धा सामना पाहिला तर बॅलन्सिंग थोडासा वाटतोय शॉर्टपिच चेंडू होता पुन्हा एकदा पाहिला आपण षटक संपलेलं आहे दुसरं 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 29 या आकड्यावरती बिनगडी बाद 29 धावा आता समीकरण झालंय ते 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता कुठेच जाऊ नका पाहत राहा ही मॅच कारण पाहिला तर सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती कोण येतोय कोण आपल्या संघाला या 11 धावा डिफेंड करायला मदत करतोय पाहूया नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतोय आपण मिस्टर जयेंद्र वाघे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 29 या आकड्यावरती 11 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू 11 धावा चला गावदेव कोल्हे संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय ज्यानंतर तुमचा सामना होणार आहे यातून जो संघ विजय होईल त्या संघासोबत लोअर फुलटच चेंडू स्लॉक स्वीपचा पटका चेंडूला सरळ पाठवून दिलाय 6 धावांसाठी षटकार धन्यवाद धन्यवाद डीजे पाहतो आपण आता फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे सामना विजयी होण्यासाठी न्यू स्टार मडवीपाडा संघाला चेंडू जयेंद्र वाघे यांचा पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू फिंगर रोल केले होते एक पाहिलं तर आपण नो मॅच लाईन मध्ये चेंडू चाललाय आणि जोपर्यंत शतक फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या या 2 धावांची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 आकड्यावरती चला लवकरात लवकर टॉसर येऊन राहायचंय पुढचा चेंडू जयेंद्र वाघे यांचा आकाशसाठी जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा इतकाच काही चांगला संपर्क झाला जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव घेण्यात यश मिळालंय या एका धावेची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता पूर्णपणे पकड बसवलाय ती चार मडवीपाडा या संघाने पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतोय पण परंतु जास्त वळल्यामुळे पंचांचा इशारा येतो तो वाईटचा या वाईटच्या रूपामध्ये धावसंख्येत भर धावसंख्येत 39 या आकड्यावरती तर 1 धावांची आवश्यकता असेल आणि स्टॅमिन स्ट्रोक टॉपेज झालाय आणि निलेश बंद्रे कोणती चुकी करत नाही पहिला हादरा बसतोय तो न्यू स्टार मडवीपाडा संघाला तर जाता जाता एक विकेट सुद्धा घेतलेली आहे हीच विकेट जर पहिल्या 2 षटकामध्ये आली असती तर कुठेतरी सामना बॅलन्सिंग झाला असता परंतु पाहिलं तर कोणताही चान्स दिला नव्हता दोन्ही फलंदाजांनी त्याच कारणामुळे आता स्थिती चांगली आहे न्यू स्टार मडवीपाडा संघाची तर नवीन फलंदाज पाहतो आपण मिस्टर विशाल इंगळे यांना 4 चेंडूचा खेळ झालाय शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 1 धावांचे आवश्यकता असेल 8 चेंडू आणि 1 धावा पूर्णपणे पकड बसवले ती न्यू स्टार मडवीपाडा संघाने पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेंद्र वाघे यांचा आणि पहिला तर सडक खेळून दिलाय सिंगल साठी आणि सामना विन झालाय तो न्यू स्टार मडवीपाडा संघ जिंकल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच पीरवा स्पोर्ट्स पापडी तुम्ही आलात चांगला खेळ केला थोडस कुठे कमी पडलात तुमचे आभार मानतो आम्ही कुठेच जाऊ नका यानंतरचा एक बिग मॅच आपण पाहतील एका साईडला पाहतील गावदेवी कोहली चिंचोटी संघ तर दुसऱ्या बाजूला न्यू स्टार मडवीपाडा दोन्ही संघाच्या कर्णधार कॉम्बॉक्स मध्ये येतात टॉस साठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मिस्टर आकाश कानात